मॅम काय झालं मॅम? नाही काही नाही जेनी. मॅम तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय, काय प्रॉब्लेम आहे काही? नाही ग, खरंय तुझं जेनी, आज जरा आहे मी डिस्टर्ब. काय सौमित्र जेव्हा पहिल्यांदा पिंकी बनून गेला होता ना, तेव्हा मला इतकं काही वाटत नव्हतं, पण आज जरा मला त्याची काळजी वाटतेय. मॅम तुम्ही का टेन्शन घेताय? अगं गुरुनाथनी सगळ्यांना गाठून पिंकी बद्दल चौकशी केली, त्यात माया काल इथे येऊन गेली. या सगळ्या गोष्टींना मला विचार करायला भाग पाडताय. असं तर झालं नसेल ना की गुरुनाथला आणि मायाला सौमित्राचा संशय आला? आणि तसं जर असेल ना तर या सगळ्याचा सौमित्राला खूप त्रास होईल. आणि सौमित्राला त्रास झाला तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. मॅम तुम्ही सारखा सारखा सौमित्राचा विचार करताय म्हणून तुम्हाला टेन्शन येतंय. तुम्ही नका विचार करू, काहीही वाईट होणार नाहीये त्यांच्याबरोबर. ऐक ना, मी काय म्हणते की आपण गुलमोहरला जाऊया का? नाही नाही मॅम, गुलमोहरला नाही जाऊ शकत आपण. अगं पण जर समजा सौमित्राला काही गरज असेल, त्यांनी फोन केला तर आपण तिथेच असू, आपण लगेच त्याच्यापर्यंत पोहोचू शकू ना. मॅम तुम्हाला कळत नाही, आपण तिथे जर गेलो तर आईंना सगळं सांगावं लागेल, मग त्या सुद्धा टेन्शन मध्ये येतील ना. तुम्ही नका विचार करू, आपण काही फार लांब नाहीये तिथून. तुम्ही फक्त इथे शांत बसा. मी आहे ना, मी सारखा आनंद सरांना फोन करते आणि अपडेट्स घेत राहीन. प्लीज. सौमित्रालाही कॉल करते आणि सांगते, सगळे इन्स्ट्रक्शन्स देईन मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही बसा. हा सर बोला. काय कसं आहेस? मी एकदम खुश आणि मजेत. अरे वा, काय स्पेशल? येस सर, विशेष आहेच. मी खूप खुश आहे. असं समजा की माझं आयुष्य आज एक वेगळंच वळण घेणार आहे. अरे वा, काय घाटात ड्रायव्हिंग वगैरे करतोयस की काय? सर तुमच्या या विनोदावर मी हसणारही नाहीये, चिडणारही नाहीये, काहीच रिॲक्ट करणार नाही. कारण माहितीये, कारण तुम्ही आत्ता अशा वेळी मला फोन केलाय जेव्हा मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. आणि मला हे खूप आवडले की तुम्ही यावेळी मला फोन केलाय. त्यामुळे उद्या माझ्याकडनं पार्टी तुम्हाला. काय हवं ते खा, सगळं मी स्पॉन्सर करणार. अरे वा, पार्टी वगैरे छान आहे. पण मला सांग बाबा, हे काय बोलतोयस, काय बडबड करतोयस तू? जरा धीर धरा. उद्या आपण भेटणारच आहोत ना, सांगेन तेव्हा उद्या. ठीक आहे? ओ भाई भाई, उद्या वगैरे ठीक आहे, पण आत्ता मला तुला भेटायचंय. काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. नो 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 सर, नो. आय एम रिअली सॉरी, रिअली सॉरी. आता मी कुणालाच भेटू शकत नाही. खूप महत्वाच्या कामाला चाललोय. अरे पण हॅलो. हा, पण उद्या पार्टीला मात्र नक्की भेटूया. आणि जेनीला सांगा की पार्टीला यायचंय. ठीक आहे? हो हो, ते हॅलो आम्ही. बाय सर. काय काय झालं याला? का वियर्ड का वागतोय तू? काय बघतेस काय? काय करतोयस तू? का करतोयस तू हे? अगं पुष्पगुच्छ करतोय ना, फुलांचा बुके. काय कोणासाठी? पिंकी येणार आहे ना, तिच्यासाठी. आवडते ना, थोडी आवडते. खरं सांग मला. मला काय, मला सगळंच माहिती आता. मला सांग ना. तसं नाही शनाया, तशी नाही आवडत, पण ज्या व्यक्तीमुळे आपले डोळे उघडलेत त्या व्यक्तीला त्याचं ड्यू क्रेडिट नको का द्यायला? हसायला काय झालं? तू असं काहीतरी बोललं की मला चक्करच येते. हे बघ, मी जे काय बघते मी. हाय पिंकी.
हाय शनाया. ये ना आत ये ना. हो हो. हाय पिंकी. हे काय आहे? नाही हे मी खास पुष्पगुच्छ केलाय तुमच्यासाठी. आणि यातली फुलं सुद्धा पांढरी आहेत. पांढरी फुलं म्हणजे शांततेचं प्रतीक असतात ना, म्हणून आपल्यातल्या शांततेचं प्रतीक म्हणून हा पांढऱ्या फुलांचा गुच्छ मी खास तुमच्यासाठी तयार केलाय. हे, व्हॉट अ सरप्राईज. आवडली का फुलं? हं? हो आवडली ना. 3 कानाखाली मारल्यानंतर सुधारणा होत असेल आणि कोणी फुलं देत असेल तर आवडणारच ना. छान आहे ना रंग पण फुलांचा. हं, छान छान. पण तुम्ही मगाशी पांढरी म्हणालात ना, शांततेचं प्रतीक. तसं नाहीये, पिंक आहेत थोडीशी फुलं माझ्यासारखी. पिंक. नाही ते तुम्ही गॉगल पिंक कलरच्या काचांचा घातलाय ना, म्हणून तुम्हाला ते पिंक दिसतंय. काढा ना गॉगल. हं? काढा ना गॉगल, म्हणजे दिसेल नीट रंग. कशाचं? फुलांचा हो. तुम्हाला पिंक दिसतायत ना, ते काय नक्की रंग आहे तुम्हाला दिसेल. काढा गॉगल. हो ना, काढ ना. कशाला घातलेस गॉगल तू रात्रीचा? अगं काढा ना. हा काढा तो गॉगल काढा. नाही नाही नाही, मी सध्या नाही गॉगल काढू शकत. का? डोळे आलेत मला. अहो आता काय डोळ्यांची साथ वगैरे नाही चालू आहे. हा? त्यामुळे असे कसे डोळे येऊ शकतील? तुमचे डोळे उघडले ना, माझे डोळे आले. बसा ना सगळ्यांनी, प्लीज प्लीज. हो हो. शनाया, अगं तुला किती वेळा सांगितलंय. सॉरी सॉरी सॉरी. लगेच हात नको पकडू. मी बसेन बसेन. नाही हा मी विसरले, तू टच फ्रेंडली नाही आहेस ना. सॉरी सॉरी, बस ना. हो बसतो. ऍक्च्युली माझ्याशी खूप बोलायचंय. ऐक ना, मला सांग ना, तू ब्लॅक बेल्ट आहेस ना, हो. मग मला शिकवशील का? ब्लॅक बेल्ट तुला कशाला शिकायचंय? मी विचार करत होते, मी ना ट्रेनर बनायचा विचार करत होते. त्यामुळे म्हटलं तू हेल्प करशील ना माझी. तू शिकवलं मला तर मग मी सगळंच करू शकेन. बरं का वाटतंय? हाय. हाय. माया. या राईट. आणि तुम्ही श्रेयस, इफ आय एम नॉट रॉंग. राईट. सो तुम्ही सुद्धा इथे पिंकीलाच भेटायला आला असाल. हो, पण तुम्हाला कसं माहिती हे सगळं? मीच सांगितलं होतं गुरुनाथला. म्हणजे त्याने मला सांगितलं की तुमचं आणि पिंकीचं लग्न ठरतंय. सो मी म्हटलं तुम्हाला सुद्धा बोलवून घे. पिंकीसाठी छान सरप्राईज राहील आणि इथे एक माणूस राहील ज्याचं पिंकी ऐकेल. दॅट्स वाय. ओ सो हे तुम्ही सजेस्ट केलं होतं का सरांना? एक्झॅक्टली. वेल थँक्यू सो मच. या. सो तुम्ही सुद्धा तिथेच चाललायत ना? हो. या, लेट्स गो देन. सो हे पण होतं माझ्या डोक्यात की मी जर का सिंगिंग करेन तर मला बॉडीगार्ड लागेलच ना. त्यामुळे तू सगळ्यांना असं बाजूला करू शकते. याला जसं मारलं तर सगळ्यांना मारू शकतेस ना तू. हो का? मी तो विचार करत होते. आणि मग ऐक ना शनाया, शनाया, आपण तुला जे काही बोलायचं ते नंतर बोलूया. ओके? नाही ना, प्लीज प्लीज. ऐक लास्ट आहे, मला सजेशन हवं तुझं प्लीज. ऐक ना प्लीज, आपण नंतर बोलूया ना. मी येते ना तुला भेटायला. आपण तुला जे काही विचारायचं तेव्हा विचार. आपण नंतर भेटू. ओके? कारण ना मला लेट होतोय ना, सो मला आता निघायला लागेल. ओके, बाय बाय. काय इतक्यात निघालात? इतक्यात म्हणजे? हो. नाही इतक्यात कसं जाऊ देईन मी.
अरे हो सॉरी, तुमची ते काय माफी मागायची राहिली. पण खरं तर तुम्ही ही फुलं देऊन माफी मागून झाली आहे, पण जे काय करायचं ते लवकर करा प्लीज. मी निघायचं, मला उशीर होतोय. नाही नाही, अजून तर माझा प्लॅन बाकी आहे ना. कसला प्लॅन? म्हणजे डिनरचा प्लॅन. हो, नुसती माफी मागितली तुम्ही निघून जाल ना, तर आधी मी छान डिनर प्लॅन केलाय आणि त्याच्यानंतर माफी मागेन ना. अगं बाई, अरे किचन मध्ये तू जरा थांब ना. हो ऑर्डर केलंय का? तसं असेल तर कॅन्सलच करून टाका ना, कारण मला लेट होतोय, निघायला लागेल. नाही नाही नाही, असं नाही करता येणार, कारण एक माझी खास मैत्रीण तुमच्यासाठी, म्हणजे माझी मैत्रीण तुमच्यासाठी खास पार्सल घेऊन येते. तर म्हणजे तिला पण भेटता नाही येणार आणि सगळं अन्न पण वाया जाईल ना, त्यामुळे. मला माहिती कोण मैत्रीण, कोण मैत्रीण? अरे, कोण आहे? ती येईलच ना आता. तुम्हाला घ्या, आपण नाव काढलं आणि ती आलीच. प्लीज वेलकम SB कंपनीची सिनियर मॅनेजर आणि बनहट्टी सरांची राईट हँड, मिस माया. ये माया, ये. ही का आली इथे? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे, थोडा वेळ दे. थांब. हॅलो एव्हरीवन. हाय. हाय शनाया. हॅलो मिस पिंकी. अरे तू असं फॉर्मली काय हाय हॅलो करतेस माया? ओळखलं नाहीस का यांना? नाही. अगं हा सौमित्र. सौमित्र आहे ना आपला, त्यांच्या या दूरच्या बहीण नाही का? ओ अच्छा. बट जितकं मला माहितीये सौमित्रला दुसरी कुठलीच बहीण वगैरे नाहीये. नाही, आमची भेट नाही झाली कधी. आणि लहानपणी वगैरे झाली असेल कदाचित. झालीये का आपली भेट? म्हणजे आय डोंट रिमेंबर म्हणून. नाही नाही, सौमित्र चालली भेटत नाही, मी कुठून भेटणार? नाही, असेल असेल, पण एक काम कर ना मग माया, म्हणजे जेव्हा सौमित्र भेटेल तेव्हा त्यालाच विचार ना मग प्रत्यक्ष. हो, इनफॅक्ट मी तर कॉल करूनच विचारेन त्याला. काय, कसं वाटलं सरप्राईज? छान छान. हाय माया, चला निघते मी. अहो नाही, थांबा, एवढ्यात कुठे जाताय? नाही, अजून सरप्राईजेस बाकी आहेत की. आता कुठली मुलगी आणतो? नाही, मुलगी नाही, पण एक खास सरप्राईज आहे. म्हणजे हे घ्या, नाव घेतलं आणि आलंच सरप्राईज. जेनी, येस मॅम. ते ऑफिसचं काम सोड, चल तू जेवून घे. मॅम आनंद सर आल्यावर जेवायचं ठरलंय ना? ते अजून आले नाहीयेत ना, उशीर झालाय त्यांना. तू कशाला थांबतेस? तू वेळेत जेवून घे, चल. ओके मॅम, तुम्ही जेवताय ना मग? नाही, मी नाही जेवते. सौमित्र अजून आला नाहीये आणि जोपर्यंत तो घरी येत नाही ना तोपर्यंत मला चैन पडणार नाही. मॅम मॅम तुम्ही उगाच स्ट्रेस घेताय. सौमित्र कसेत माहितीये ना तुम्हाला? ते फक्त त्यांना माफी मागायला लावून शांत बसणार नाहीयेत. जेवून येतील ते, तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही जेनी, नको. वहिनी, आनंद भाऊजी, काय झालं? अरे स्पीक ना, शी इज ऑलरेडी इन टेन्शन. श्रेयसला मी फोन केला होता, म्हणजे मला त्याला भेटायचं होतं म्हणून. मी त्याला भेटून कॉन्फिडन्समध्ये घेऊन सगळं खरं खरं सांगणार होतो की पिंकी हे सौमित्रच आहे. हा मग? पण तो तर पिंकीला घेऊन वेगळाच मूडमध्ये आहे.
तो मला सांगत होता की मला तुम्हाला सरप्राईज द्यायची आहे, आपल्याला सगळ्यांना उद्या पार्टी देणार आहे म्हणे. हे सगळं सौमित्रमुळे झालंय. कोणाची मस्करी करायची, किती मस्करी करायची याचं काही भानच नाही. आपण आता श्रेयसला कसं सांगायचं ते. नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे सगळं सौमित्रेंनी केलं ना त्याच्या बाबतीत, त्याला निस्तरू द्या. तो बघेल काय करायचं ते. श्रेयस, हे ना तुम्ही आता लग्न होण्याच्या आधी ना जास्तीत जास्त वेळ एकमेकांना दिलं पाहिजे. हो. हे बघा, मी गॅरंटी घेतो त्याला काहीच होणार नाही, तो हर्ट होणार नाहीये. ओके, आय सेड आय प्रॉमिस. चूक त्याची नाहीये, माझीच आहे. पण तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. खरं तर सौमित्रपेक्षा चूक माझीच आहे. या सगळ्याला मी सपोर्ट केला नसता ना, तर आज एवढं सगळं काही घडलंच नसतं. तर हे असं आहे सगळं माया मॅडम. म्हणजे मी पिंकीला आधीपासून ओळखतच नव्हतो. शनायाची मैत्रीण म्हणून ती पहिल्यांदा घरी आली आणि त्यानिमित्तानं आमची ओळख झाली. आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी तू मला फायर केलंस. काय चाललंय का इकडे? पिंकी बद्दल डिटेल मध्ये हिला सांगायची काय गरज आहे? अरे असं कसं? कळलं पाहिजे ना पिंकीचं कॅरेक्टर काय आहे ते. म्हणजे पिंकी बद्दलचे सगळे डिटेल्स कळले पाहिजेत ना मायाला, म्हणून सांगतोय. काय गरज आहे? मला तर कळतच नाही तू या दोघांना इथे कशाला बोलवलंय. नाही तर काय, पिंकीची माफी मागायची एवढंच ठरलं होतं ना, तर माफी मागायला जाऊ दे ना तिला. सगळ्या गोष्टी ठरवल्याप्रमाणे घडतातच असं नाही ना. हा? सगळ्या गोष्टी आपण ठरवतो तशा घडतातच असं नाही. तशा घडल्या असतं तर काय होतं ना. आणि मेन माझ्या डोक्यात काय आलं माहिती का, की आता माया माझी बॉस आहे ना. तर एखादा कंपनीशी रिलेटेड एवढा मोठा इश्यू झालाय तर मायाला सगळं माहिती पाहिजे ना. काय झालं, कोणाची चूक होती, कोण कोणाला काय म्हणालं, माफी मागितली, म्हणजे मग कसं एक सर्कल कंप्लीट होतो, विषय संपतो ना. म्हणून जरा आवश्यक आहे नाही का. किंवा ती बॉस असेल ऑफिसमध्ये, इथे घरी नाही. मग मला नोकरीवरून काढून टाकलं की तूच सांभाळ मला. ही काढते नोकरीवरनं. नाही पण काढलंच तर मग तू सांभाळ आणि घराचे हप्ते तूच भर. चालेल? काहीतरी बडबडू नको. ऐकलंस? पाहिलं ना माया, हे असं रिॲक्ट होते शनाय. दॅट्स ओके गुरुनाथ. एकूणच सगळं कठीण दिसतंय. नाही म्हणजे मी ऑफकोर्स समजू शकते तुला. आय कॅन टोटली अंडरस्टँड यू. आणि म्हणूनच तर तू माफी मागायला तयार झालास तर तुझं कौतुक करण्यासाठी मी स्वतः इथे आले. आणि मला पिंकीला सुद्धा भेटायचं होतं. हो हो. पिंकी, तू तर खूप डॅशिंग आहेस. जेव्हापासून तुझ्याबद्दल कळलंय ना, मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करते. मी पण. नाही, मी वेगळ्या कारणासाठी. जिच्यामुळे एसबी ग्रुप ऑफ कंपनीची एवढी इज्जत गेली, आमचं फक्त काही करोडोंचं नुकसान झालंय. ती कोण आहे? तिला मला भेटायचंच होतं. आणि फायनली आज भेट झाली आपली. आणि गुरुनाथ सोबतच मी सुद्धा तुझी माफी मागायला आले इथे, एक एसबी ग्रुप ऑफ कंपनीची रिस्पॉन्सिबल एम्प्लॉई म्हणून. या सगळ्यावर शनाया जर अशी रिॲक्ट करत असेल तर मी काय करायचं माया, सांग ना. मला तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त आणि फक्त माझ्या कंपनीची काळजी. हे जर माफी प्रकरण आज इथे कंप्लीट नाही झालं तर माझ्या कंपनीचं होणारं नुकसान कोण भरून देणार आहे? ही शनाया की मिस पिंकी? मी कशाला भरून देऊ? गुरुनाथ, ऐका ना, तुम्ही का भांडताय सगळे? मला काय वाटतं, बरोबर आहे हिचं म्हणणं. माफी मागायला पाहिजे, नुकसान टाळायला पाहिजे. माफी जे काही मागायची ते आटपून टाका ना लवकर. मला निघायचं पण आहे ना. नाही निघायचंय कुठे? थांब ना प्लीज थांब ना पिंकी. आणि काय करायचं? गप्पा मारूयात ना आपण. इथे ही काय जागा आहे का गप्पा मारायची? अगं असं काय करतेस? गुरु सरांनीच मला सांगितलं, तुम्ही बाहेर कुठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये भेटण्यापेक्षा छान घरी भेटा, एकमेकांशी गप्पा मारा, एकमेकांबरोबर कम्फर्टेबल व्हा. आणि तू ऐकलंस ह्याचं? प्रश्नच नाही, एक्सपिरियन्स आहेत ना ते. इकडे बघ ना, अगदी मनापासून सांगायचं, अगदी मनापासून. मला इकडे आलेलं बघून सरप्राईज झालीस की नाही?
छान छान, बोलूया त्याबद्दल नंतर बोलूया आपण. आत्ता नको, ही जागा आणि वेळ चुकीची आहे. ते काय, ते माफी मागा ना लवकर, मला निघायचा उशीर होतोय. अहो नाही कसली घाई करताय. मी हे पार्सल आणलं ना आता मायाने, आपण मस्तपैकी जेवण करूया, मग बघू ना पुढचं. उशीर 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 या शब्दाचा इथे कोणालाच अर्थ कळत नाही का? नाही काय आहे, मला सगळं कळतंय. फक्त कसं आहे ना, माझा एक आयुष्यात असा एक फंड आहे की जे करायचं ते सगळं सागर संगीत करायचं. म्हणजे लोकांनी असं म्हटलं पाहिजे ना की गुरुनाथने छान जेवण बिवण अरेंज केलं, म्हणजे डिनर अरेंज केला आणि त्याच्यानंतर माफी वगैरे असं म्हटलं पाहिजे ना लोकांनी. आणि मलाही वाटतं करावं असं. ऐका ना, कसं आहे, मी डॅशिंग जरी असले ना तरी पण मला घरी पोचायला उशीर होईल. रात्रीची मी एकटी कशी जाणार ना? अगं तू एकटी नाहीयेस पिंकी, मी सोडेन ना तुला. तू सोडच. तेच म्हणतोय. तू थांब रे 2 मिनिटं. थांब ना ग, सगळेच म्हणतायत ना थांब. ते माफी मागणं झाल्यावर ना मला बोलायचं तुझ्याशी. शनैया, एक्झॅक्टली. थांब ना तू आता थोडा वेळ. थांब ना पिंकी प्लीज.